आपल्या नगर व्हिजन न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांना नमस्कार। आपण उभे आहोत जामखेड बस स्थानकावर। हे जामखेड बस स्थानक हे मराठवाड्याच्या प्रवेशद्वार आहे। जामखेड बस स्थानकाहून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, तुळजापूर, हैदराबाद, शिर्डी, बीड, जालना, अकोला, पुणे, मुंबई, कल्याण अशा अनेक ठिकाणी शेकडो बसेस ये जा करत असतात। तर या बस स्थानकावर हजारो प्रवासी रोज ये जा करतात। तर या बस स्थानकावर तुम्ही पाहिलं असेल की कुठलीही सुविधा नाही आणि सर्व दुरावस्था आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल माझ्या मागे की यात हे पहा किती पावसाच्या पाण्यामुळे काय किती डबके साचलेले आहेत। पहा यातून प्रवाशांनी कसा प्रवास करायचा ते पहा तुम्ही सांगा। आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल की जे सर्व नागरिक आहेत ते तुम्हाला मी दाखवतो पहा। सगळे त्यांना कुठलीही बसण्याची सोय सुविधा नाहीये, हे रस्त्यावरच बसलेले आहेत। या ठिकाणाहून बसला यायला जायला सुद्धा अरुंदच मार्ग आहे। आता ही पहा ही बस चालली आहे, तर कोणतीही सोयी सुविधा नाही या ठिकाणी। तर यावर या कर्जत जामखेड आपल्या दोन्ही तालुक्यात दोन आमदार आहेत की विधानसभेवर म्हणलं तर रोहित पवार आहेत आणि विधान परिषदेचे आपले स्थानिक आमदार आहेत राम शिंदे साहेब। त्यांचं या भागाकडे साधारण म्हणावं तर या बस स्थानकाकडे दोन्ही आमदारांचं दुर्लक्षच आहे। तर नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा नागरिकांची मागणी आहे, पण ते कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाहीयेत। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून बस स्थानकाचं काम सुरू आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच। तर तेही आणखी संबंधित कामावरील जे सुपरवायझर आहेत किंवा सब ठेकेदार आहेत त्यांना मी विचारलं तर ते म्हणजे 3-4 महिने आणखी लागतील बा हे काम पूर्ण व्हायला। तर पूर्ण पावसाळ्यात या बस स्थानकावर जामखेडच्या नागरिकांना या बस स्थानकावर याच परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे। या ठिकाणाहून जामखेडच्या ग्रामीण भागात जाणारे विद्यार्थी सुद्धा आहेत। तसेच या बस स्थानकावर पोलीस चौकी नाहीये। आताच तुम्ही पाहिलं की एसटी मार्फत जी अनाउन्सिंग केली त्या चोरापासून सावधान राहा असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच या ठिकाणी एक हिरकणी नावाचा पण कक्ष त्यांनी दिलेला आहे आणि कॅन्टीन सुद्धा आहे की ती गेली अनेक वर्षापासून बंद आहे। तर नागरिकांना या ठिकाणी कधी सुविधा मिळतील असा नागरिकांचा अर्थ प्रश्न आहे। नगर व्हिजन न्यूज नेटवर्कसाठी मी स्वतः संपादक संजय वारभोग। हे जामखेड बस स्थानकाच्या नवीन बस स्थानकाचे काम सुरू आहे, पण तत्पूर्वी जे जुने बस स्थानक आहे त्यावरच्या आपण असुविधा आणि दुर्गंधी पाहत आहोत। तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की बस स्थानक परिसरात किती पाणी साचलेलं आहे पावसाचं आणि त्यामुळे किती दुर्गंधी झालेली आहे। आणि या ठिकाणी लोक पहा तुम्ही किती अवघड परिस्थितीत या ठिकाणी येऊन प्रवास करत आहेत। तुम्ही पाहू शकाल की हे बस स्थानक आहे आणि या ठिकाणी बसेस उभ्या आहेत आणि हे पहा बसेसच्या अलीकडेच हे पावसाचे साचलेले डबके आहे। लोक इतरत्र उभे आहेत पहा। आणि तुम्ही पाहू शकता पहा बघा ही पहा जुन्या बस स्थानकाची इमारत आणि या ठिकाणीच शेजारी तुम्ही आलेले मोडकळी त्यांचे कंट्रोल रूम पण आहे। तर तुम्ही पाहू शकता की इथे फक्त बसण्यासाठी 2च बाकडे आहेत आणि हा पहा हिरकणी कक्ष। या ठिकाणी महिलांना आपल्या लहान बालकांना स्तनपान करण्यासाठी एसटीने स्कीम सुरू केली होती। तर त्याची अवस्था पहा तुम्ही पाहू शकता। हे पहा बस स्थानकाचे बोर्ड त्याच्यावर कसे कलर हे लावलेले आहेत आणि या बाजूला तर बसेस उभ्याच राहत नाहीत। पहा किती विचित्र परिस्थिती आहे पहा जामखेड बस स्थानकाची। या ठिकाणी हे पहा सर्व बस स्थानकासाठी तोडफोड केलेली आहे आणि ही पहा कॅन्टीन जुनी कॅन्टीन सिद्धिविनायक उपहारगृह नाव आहे या ठिकाणी। तर ती बंद आहे म्हणजे प्रवाशांना पहा पाणी
चहा नाश्त्याची कुठलीही या ठिकाणी सोय नाहीये. आणि हे पहा, या ठिकाणी भिंतीवर कशा पिचकाऱ्या मारलेल्या आहेत, भाकरी सोडून. आणि हे पहा, सर्व जामखेड बस स्थानकाचा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहात. पहा, हे पहा, या बस स्थानकाची किती दुरावस्था झालेली आहे पहा तुम्ही. या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी जागा नाहीये, पार्किंग साठी जागा नाहीये. आणि तलाट्यावर लावत असताना घाई करू नये. याचा फायदा घेऊन चोर आपले मोबाईल, पाकिट, सोन्याच्या वस्तू जसे की चेन, मंगळसूत्र आणि इतर मौल्यवान दागिने लंपास करू शकतात. तरी सर्व प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी ही नम्र विनंती. राज्य परिवहन महामंडळामार्फत जनहितार्थ प्रसारित. धन्यवाद.